नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर तुमचे माझ्या संध्याच लाईफ ऑल इन वन या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मित्रमैत्रिणींनो, माझा हा चॅनल नवीन आहे तर प्लीज खूप सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही. तर माझी तब्येत बरी नाही आहे कालपासून. काल अचानकच थंडी, ताप आणि सिव्हिअर ॲबडॉमिन पेन झालं. त्याच्यामुळं काही व्हिडिओ पण करता आले नाही 2-3 दिवस झालं. तर काल जाऊन दाखवून आले. थोडं बरं आहे आज. काल खूप त्रास झाला आता. आणि तसं मला स्टोनचा पण त्रास आहे. काळजी घेते पण त्रास होतोच. तसंही दीड वर्ष झालं काही जाणवलं नाही, पण काल अचानकच त्रास झाला. बापरे! तो त्रास एवढा भयंकर होता की आता त्याचं आठवण जरी आली तरी काटा येतो अंगावरती. तर आता हा त्रास झालाय, मग मी तुम्हाला का सांगते असाही तुम्हाला प्रश्न पडेल. पण व्हिडिओ काढायचं एकच माझा उद्देश आहे की स्वतःकडे लक्ष द्या. कारण की लोकांच्या पायात, त्यांच्या विचारात किंवा त्यांनी जे बोलतात, आपल्याला टोमणे मारून बोलतात, आपल्यालाच बोलतात ते दुसऱ्यावर घालून, तसं जाणवतं. पण त्याचा आपण एवढा आपल्या स्वतःवरती एवढा परिणाम करून घेतो, त्या विचारात दिवसभर झुरतो. दिवसभर अक्षरशः पाणी पीत नाही, जेवण करत नाही. म्हणजे एवढे आपले मेंटॅलिटी खराब होते त्यांच्या कुचक्या बोलण्यानी, टोमण्यानी. माझंही तसंच झालं. सहज जरी कोणी बोललं ना, जेवढी मानसिकता नाजूक झाली होती की थोडंसं जरी बोललं तरी त्याच्यावरती मी विचार करायचे की बाबा आपण एवढं चांगलं राहतो तरी पण समोरची व्यक्ती आपल्या बाबतीत समाधानीच कशी नाही आहे. कुठं चुकतो आपण यांच्यासाठी एवढं करतो तरी पण हे लोक म्हणजे का असं दिवसभर झुरत बसायचं, रडायचं आणि दिवस तसाच जायचं त्याच्यातच. काय खायचं नाही, प्यायचं नाही. त्या रागाच्या भरात कळत नव्हतं, पण त्याचे परिणाम आता भोगावे लागतात. म्हणून मैत्रिणींनो, मी सांगते, कुणी काय का बोलेना, कसं का आपल्याला वागवेना, पण खाणं पिणं अजिबात सोडायचं नाही. कारण पुढं जाऊन त्याचा खूप त्रास होतो. शरीर एवढं झिजतं, म्हणजे तो विचारूपी किडा जो असतो ना आपल्याला, असं आपलं शरीर पूर्ण पोखरून काढत असतो. आणि खरंच मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की लोकांच्या पायात स्वतःची मानसिकता ढासळू नका, स्वतःचं आरोग्य खराब करून घेऊ नका. कारण की आपलं हे जीवन आपलं आहे. आपण इथं कोणाची मनधरणी करायला आलेलं नाही आहे. पण हे ज्याला कळलं त्यालाच कळलं. खरं कदाचित तुम्हाला वाईट वाटेल मी सांगते ते, पण खरं हे सत्य आहे. लोकांच्या विचारात आपलं नुकसान होतं. त्यांना काही फरक पडत नाही. ते फक्त आपला गरजेपुरता वापर करून घेतात. आणि खरंच आपण इथं कुणासाठी आलेलो नाही आहे. आपलं जीवन आपलं आहे. त्याच्यावरती कुणाचं बंधन ठेवू नका, कुणाला भीत तर अजिबात जगू नका. काय नाही, जीवन एकदाच आहे. ते तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. खरंच कळकळीची विनंती करून सांगते, मी खूप वेळ वाया घालवला लोकांच्या पायात. आणि आता एवढं मला म्हणजे एवढे भोग भोगावे लागालेत ना शरीराच्या बाबतीत, तर बापरे, खूप दर महिन्याला काही नाही काही होतच असते. ताप, थंडी हे तर दुखणं वेगळंच. पण म्हणजे आता काय सांगायचं, ह्या परिस्थितीतून जो जातो ना त्यालाच ते समजत असते. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगते की लोकांच्या विचारापायात आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हीच विनंती.